अन्न, वस्त्र, निवारा या जशा मूलभूत गरजा आहेत, तशीच काम ही पण एक मूलभूत प्रेरणा आहे. मग असं असताना ते त्रासदायक, पेनफुल नसणार ना? म्हणजे निसर्गाने त्याची रचना सेक्सची ही वेदनादायी नसणार आहे केलेली. मग तरीही सेक्स पेनफुल का बरं ठरत असेल? काय कारणं असतील याच्यामागे? जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. स्त्रियांचं आरोग्य, त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत. ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं, मनमोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे. याच उद्देशाने मी वी फॉर वजायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे. मी डॉक्टर नीलिमा देशपांडे, मी गायनेकोलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे. गेली 30 वर्ष मी पुण्यामध्ये, इंग्लंडमध्ये आणि भूटानमध्ये स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र ह्या विषयात काम केलेलं आहे. वी फॉर वजायना हा पॉडकास्ट यावर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू करण्यात आला. यापूर्वी पहिले जे काही 15-20 एपिसोड्स आहेत ते मी इंग्लिशमध्ये केलेत. इंग्लिश पॉडकास्टला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पण काही लोकांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही प्लीज हाच पॉडकास्ट तुम्ही मराठी किंवा हिंदीमध्ये केला तर जास्त लोक ऐकू शकतील, त्यांना मदत होईल. म्हणून येथे काही एपिसोड्स मी मराठी आणि हिंदीमध्ये करायचं ठरवलंय. आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, CEO ऑफ साऊंड्स ग्रेट. ही पॉडकास्ट कंपनी आहे जे माझ्या पॉडकास्टचं डिस्ट्रीब्युशन आणि प्रोडक्शन करतात. थँक यू निलिमा मॅम. पेनफुल सेक्स म्हणजेच अगदी मराठीत त्याचा शब्दशः आपण अर्थ घेतला तर वेदनादायी संभोग. नेमकं काय असतं हे? पेनफुल सेक्स म्हणजे सेक्स करताना दुखणं हे किती कॉमन आहे? पेनफुल सेक्स हे खूप कॉमन आहे. आपल्याला वाटतं तितकं आणि हे सहज समजणारं किंवा समजता येणं, ज्या लोकांना सेक्स सहज जमतं किंवा ज्यांना सेक्समध्ये काही त्रास होत नाही, त्यांना कल्पना पण करवत नाही की पेनफुल सेक्स नावाची काही गोष्ट असू शकते. आणि जगामध्ये असे पण लोक आहेत की पेनच्या भीतीने, दुखापतीच्या भीतीने सेक्समध्ये एंगेजच करत नाहीत किंवा सेक्शुअल रिलेशनशिप ठेवायला घाबरतात, कारण काय त्यांना जी भीती बसलेली असते दुखापतीची, त्याच्यामुळे त्यांना सेक्स करावंसं वाटत नाही किंवा सेक्समुळे हा आपल्याला त्रास होईल ह्या भीतीने ते रिलेशनशिप्स पण एंगेज करत नाहीत. म्हणजे प्रश्न हाच पडतो की पेनफुल सेक्सचा त्रास कुणाला होऊ शकतो आणि कधी, म्हणजे वयाच्या किंवा कुठल्या टप्प्यावर होऊ शकतो? आपण ह्या प्रश्नाचं उत्तर एका वेगळ्या पद्धतीने घेऊया, स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये. जर यूथ म्हणलं तर ज्या वेळेला अगदी सेक्सची सुरुवात होत असते, सेक्स करायमध्ये इंटरेस्ट येत असतो, त्यावेळेला जेव्हा पहिला पहिला प्रयत्न होतो त्यावेळेला खूप स्त्रियांना आणि पुरुषांना ती जी नवीन रिलेशनशिप असते त्याच्या इंटरेस्टमध्ये किंवा त्या अराउझलमध्ये जे काय फर्स्ट इंटरकोर्सचं डिस्कम्फर्ट असू शकतं ते लक्षात येत नाही किंवा त्याचा फारसा परिणाम होत नाही त्यांच्यावर आणि ते ओव्हरकम करून नॅचरली सेक्स एन्जॉय करायला लागतात. काही स्त्रियांना किंवा पुरुषांना त्याच्या आधी काहीतरी कंडिशनिंग झालेलं असतं, इधर त्यांच्या फॅमिलीमुळे किंवा कल्चरमुळे किंवा आपण टी व्ही बघतो, पॉर्न बघतो, काही लिटरेचर वाचल्यामुळे की हां, पहिल्यांदा सेक्स केलं की खूप दुखतं, खूप दुखतं, खूप त्याला खूप त्रास होतो, रक्त होतं, हे होतं, ते होतं, असं सगळं डोक्यात बसवून घेतलेलं असतं. मग नवीन रिलेशनशिपमध्ये जो उत्साह असतो किंवा जी उत्तेजना असते किंवा जी क्युरिओसिटी आणि इंटरेस्ट असते, ती जी भीती असते ती त्याला डॅम्पन करते किंवा त्याच्यावरती दबाव आणते. आणि त्या लोकांना सेक्स करायच्या आधीसुद्धा त्या दुखापतीची भीती बसल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये एक टाईटनेस निर्माण होतो. आपण मागे जेव्हा व्हॅजिनिसमसबद्दल बोललोय किंवा अनकॉन्झ्युमेटेड मॅरेजबद्दल बोललोय, तेव्हा आपण पेल्विक फ्लोर मसल्सबद्दल बोललो आणि ते कसे घट्ट होतात आणि त्यामुळे पेनफुल होतात. तर फर्स्ट टाईम इंटरकोर्सच्या वेळेला पेन होणं किंवा दुखणं, ह्या भीतीने बरेच लोकं इंटरकोर्स करत नाहीत. दुसरा एपिसोड असा असू शकतो की स्त्रियांमध्ये, आधी आपण जर स्त्रियांचं बोललो, तर प्रेग्नन्सीनंतर, डिलिव्हरीनंतर
एस्पेशली नॉर्मल डिलिव्हरी, वजायनल डिलिव्हरी जेव्हा होते तेव्हा वजायनाचे जे टिश्यूज असतात ते स्ट्रेच होतात, मसल स्ट्रेच होतात. कधी-कधी त्या ठिकाणी छोटे टेअर्स होतात. कधी-कधी डिलिबरेटली टेअर केलं जातं आणि मग तिथे स्टिचेस असू शकतात. तर ती गोष्ट हील व्हायला जेवढा वेळ लागतो 6 वीक्स किंवा 12 वीक्स, त्या वेळेमध्ये कधी-कधी जेव्हा कपल सेक्स अटेम्प्ट करतात, तेव्हा ते थोडं पेनफुल किंवा अनकम्फर्टेबल असू शकतं. तिसरी गोष्ट म्हणजे सपोज काही इन्फेक्शन झालेलं असलं व्हजायनामध्ये कुठल्या कारणामुळे, तर ते जे त्या इन्फेक्शनमुळे जे डिस्चार्ज असतं, ड्रायनेस असतं, इन्फ्लमेशन किंवा स्वेलिंग असतं, त्यामुळे पेन होऊ शकतं. मग काही वेळेला जे आपण म्हणतो सुपरफिशियल म्हणजे बाहेरच्या बाजूला जे कंडिशन्स असतात त्याच्यामुळे पेन होतं आणि काही जे आपण म्हणतो डीप म्हणजे आतमध्ये काहीतरी इश्यू असतो त्यामुळे पेन होतं. त्यामुळे पिशवीच्या तोंडावरती काही असलं किंवा ॲक्चुअली जी गर्भाशयाची पिशवी असते त्याच्यावरती गाठी असल्या, अंडाशय असतं, अंडाशयामध्ये गाठी असल्या, त्याच्या आजूबाजूला काही असलं, मे बी इन्फेक्शन आहे किंवा एक कंडिशन आहे ज्याला आपण एंडोमेट्रिओसिस म्हणतो. जिथे पिशवीचं जे लायनिंग असतं ते बाहेरच्या बाजूला अंडाशयाच्या भोवती, पिशवीच्या मागे, पिशवीच्या पुढे, लघवीच्या पिशवीच्या मागे किंवा संडासाच्या नलिकेच्या आजूबाजूला जेव्हा अडकतं, त्यावेळेला सेक्स पेनफुल असू शकतं. आणि मग एक काळ येतो एका बाईच्या आयुष्यामध्ये जेव्हा ती रजोनिवृत्तीमधनं जाते. मेनोपॉज आपण ज्याला म्हणतो. त्यावेळेला जेव्हा शरीरातलं इस्ट्रोजन कमी झालेलं असतं, तसंच वजायनाच्या भोवतीचे जे स्नायू असतात, तिथे पण सिक्रिशन्स कमी होतात, अराउजल कमी होतं, लुब्रिकेशन कमी होतं, ते स्नायू पण ढिले पडतात. त्यावेळेला सुद्धा सेक्स पेनफुल होतं. ती जागा सेन्सिटिव्ह होते, अनकम्फर्टेबल होते. लघवीच्या पिशवीचे जे आजार असतात, तेव्हा तिथे जेव्हा दुखापत होते, त्यामुळे सुद्धा सेक्स पेनफुल होऊ शकतं. आणि जेव्हा आपण म्हणतो सुपरफिशियल म्हणजे बाहेरील कारणांमुळे, मग कधी-कधी ते इन्फेक्शन्स असतील किंवा बाहेरच्या बाजूला गाठी येणाऱ्या गोष्टी असतील. काही जे कॉमन स्किन कंडिशन्स असतात, म्हणे सोरायसिस असो किंवा एक्झिमा असो किंवा इन्फेक्शन्स असो, तिथे जेव्हा इन्फेक्शन होतं की इन्फ्लमेशन होतं, त्यावेळेला बाहेरच्या बाजूला सुद्धा दुखापत होऊ शकते. ॲडिशनली आपण जे ऑर्थोपेडिक कंडिशन्स असतात, म्हणजे जे कोणी सेक्सबद्दल इमॅजिन करू शकेल, की हे बरे डायनॅमिक ॲक्टिव्हिटी असते सेक्स म्हणजे त्याच्यामध्ये ॲक्शन असतं, त्याच्यामध्ये हालचाल असते, मूव्हमेंट असते. तर आपल्या पेल्विसचे जे जॉइंट्स असतात किंवा अंगाचे जे जॉइंट्स असतात, त्या त्या जॉइंट्सच्या मूव्हमेंटमध्ये जेव्हा पेन असतं, तेव्हाही सेक्स पेनफुल असू शकतं आणि बरेच वेळा असंही होतं, लोकांना जे पाठीचं दुखणं असतं, कमरेचं दुखणं असतं, त्याचे जे रिफर्ड पेन असतं किंवा रेडिएशन असतं, ते पण कधी-कधी योनी मार्गाच्या आजूबाजूला असू शकतं आणि त्याच्यामुळे पेनफुल सेक्स हे एक सिम्प्टम म्हणून अशा बायका आपल्याकडे येऊ शकतात. मग पुरुषांचं म्हणलं तर जी फोरस्किन असते म्हणजे जी कातडी असते पेनिसच्या पुढची, ती जर खूप घट्ट असली किंवा त्याच्या आजूबाजूला जे सिक्रिशन्स असले ते कधी स्वच्छ करायला शिकवलेलं नसलं, हायजीन ठेवायला शिकवलेलं नसलं, लघवी करताना तिथे खूप छोटं भोक असलं आणि तिथे फुगा येत असला, ह्या गोष्टी ह्याला आपण फायमोसिस असं म्हणतो. त्यामुळे सुद्धा सेक्स पेनफुल होऊ शकतं. तिथे इन्फेक्शन झालेलं असलं इदर ग्लॅन्स पेनिसमध्ये किंवा युरिथ्रा म्हणजे लघवीच्या नळीच्या आत जे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स असतात, ते जर फक्त पेनिसला रिस्ट्रिक्टेड असले किंवा आतपर्यंत गेलेले असले, ह्या सगळ्या गोष्टींमुळे सेक्स पेनफुल होऊ शकतं. प्रोस्टेटला, टेस्टिकल्समध्ये, एपिडिडमिसमध्ये या सगळ्या ठिकाणी. परत पेल्विक फ्लोअर मसल्स पुरुषांमध्ये सुद्धा टेंडर होऊ शकतात, म्हणजे पेनफुल होऊ शकतात वेगवेगळ्या कारणांमुळे. स्ट्रेस, अँक्झायटी, टेन्शन किंवा पेल्विक फ्लोअर इंजुरीज, ॲक्सिडेंट्स या सगळ्या गोष्टींमुळे पेल्विक फ्लोअर जेव्हा घट्ट झाले, आपल्याकडे आत्ता सध्या एपिडेमिक आहे. लोकं कायम खुर्चीत बसलेले असतात, कॉम्प्युटर समोर असतात. तर हे एक पण एक कारण झालेलं असते, की लो बॅक पेनसाठी, पाठीच्या दुखण्यासाठी आणि पेल्विक फ्लोअर हे घट्ट होण्यासाठी. ह्या दोन्ही गोष्टींमुळे सुद्धा पेन जे असतं ते पेरिनियम म्हणजे खालची जागा जी असते, पेनेस, स्क्रोटम आणि एनस या मधली जी जागा असते त्याला आपण पेरिनियम म्हणतो. तिथं पण पेन रेडिएट होऊ शकतं. आपण इन्फेक्शन्सबद्दल बोललेलोच आहोत. अजून एक रेअर कंडिशन ज्याला आपण म्हणतो कॉर्डी किंवा अनेक कंडिशन्स असतात ज्याच्यामुळे पेनिस वाकडं व्हायला लागतं आणि त्याच्यामध्ये काही घट्ट प्लाक्स येऊ शकतात. तर ह्या गोष्टींमध्ये सुद्धा एका डॉक्टरची गरज असते जो ते डायग्नोज करू शकेल ओके. आणि ते डायग्नोज केल्यानंतर मग पण त्या गोष्टी सुद्धा पेनफुल सेक्ससाठी कारणीभूत असू शकतात. राईट. तुम्ही मॅडम खूप डिटेलमध्ये वेगवेगळी कारणं एक्सप्लेन केलीत. म्हणजे फ्रॉम प्रेग्नन्सी, मेनोपॉज बायकांशी रिलेटेड ते पुरुषांचेही प्रॉब्लेम. पण काही वेळा काही साध्या सोप्या उपायांनी पण सेक्स पेनफुल होणार नाही याची काळजी घेता येऊ शकते का? जसं की लुब्रिकेंट्सचा वापर
ॲक्च्युली काय आहे, हे सिम्प्लिस्टिक व्ह्यू आहे, की लुब्रिकंट्सच्या वापराने पेनफुल सेक्स लेस पेनफुल होऊ शकतं. आणि बऱ्याच कपल्ससाठी हे ॲप्लिकेबल सुद्धा आहे, म्हणजे लागू पण पडतं. की सपोज एक कपल आहे, एक्झाम्पल सांगते, की आजचं आयुष्य इतकं त्रासाने भरलेलं आहे, स्ट्रेसनी भरलेलं आहे आणि माझ्याकडे असे बरेच कपल्स येतात, की IT मध्ये काम करतात. त्यामुळे एकाचं डे शिफ्ट असतं, दुसऱ्याचं नाईट शिफ्ट असतं आणि आठवडाभर ते कामामध्ये फुल टाईम ग्रस्त असतात. एकमेकांचा चेहराही बघता बघता दिवस निघून जातात आणि पहिल्यांदा जेव्हा भेटतात तेव्हा वीकेंड उगवलेला असतो आणि त्यावेळेला सेक्ससाठी अप्रोच करायची एक्साइटमेंट असते, पण आपल्याकडे वेळ फार कमी आहे, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, आपल्याला वेळ नाही आहे. हे पण एक अर्जन्सी असते. तर मग ते त्यावेळेला सेक्सची जी अँटिसिपेशन असते, काही कपल्समध्ये काय होतं, की ते भरपूर लुब्रिकेट करतात. मग त्यांना लुब्रिकेशनची गरज पडत नाही. अराउजल खूप छान असतं, अँटिसिपेशन मस्त असतं. काही कपल्समध्ये काय झालेलं असतं, की आठवड्याभराच्या ज्या त्रास असतो, भांडणं असतात, अनकही गोष्टी ज्या असतात, जे बोलल्या गेलेल्या असतात, जे आर्ग्युमेंट्स असतात, म्हणजे तुझ्या आई-वडिलांनी असं म्हणलं, तुझ्या आईने असं म्हणलं, ती बाई नाही आली, हे झालं, ते झालं. असे जे कटकटीच्या ज्या गोष्टी असतात, जे मनात राहिलेल्या असतात आणि बोलायला वेळ मिळाला नसतो, ते उगवतात वीकेंड आला की. आणि मग त्या गोष्टी जेव्हा मनात रुतलेल्या असतात, मी हे नेहमी सांगते, की ब्लेम, शेम, फिअर, गिल्ट, क्रिटिसिझम म्हणजे भीती वाटणं, राग येणं, कोणाच्याबद्दल निगेटिव्ह फीलिंग्ज असणं, कुठल्या गोष्टी बद्दल आपल्यामध्ये नकारात्मक विचार करणं, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मनात धरलेल्या असतात, तर आपल्या शरीराला सेक्ससारखी किंवा अराउझलसारखी जी डेलिकेट फिलिंग असते, ती फार इझिली एक्सपिरियन्स नाही करता येत. मग काय होतं, की जी फर्स्ट साईन असते अराउझलची म्हणजे वजायनामध्ये लुब्रिकेशन होणं किंवा पेनिसमध्ये इरेक्शन येणं, ह्याला एक ब्लॉक येत. मग अशा लोकांना जेव्हा ते इझिली कंपार्टमेंटलाइज करू शकतात, की हो बाबा आपलं हे आर्ग्युमेंट आहे, हा राग आहे, हा आपण नंतर सॉल्व्ह करायचा. आपण इतक्या वाजता ते इतक्या वाजता. जेव्हा काउन्सिलिंगमधनं त्यांना आम्ही शिकवतो, घेतो. पण तरीसुद्धा सपोज अराउझल नाही झालं किंवा लुब्रिकेशन नाही झालं, तर अशा लोकांनी लुब्रिकंट यूज करणं सुरू व्हायला टू गेट स्टार्टेड इट्स अ व्हेरी गुड आयडिया. किंवा जसं मेनोपॉज आहे. नॅचरली वजायना ड्राय आहे, पण डिझायर खूप हाय आहे, अराउझल आहे, एंगेजमेंट आहे. मग त्यांनी लुब्रिकंट यूज करणं खूप नॅचरल आहे. किंवा आता खूप वेळेला माझ्याकडे कपल्स येतात, मी त्यांना एन्करेज करते, तुम्ही सेक्स टॉयज डेफिनेटली यूज करा, एक्सपेरिमेंट करा. तर सेक्स टॉयज बरोबर जे काही इंटरफिअरन्स येतं, मे बी कॉन्डम यूज करायचं, ते टॉय रेडी करायचं, ह्या गोष्टींमुळे जेव्हा अराउझल थोडंसं कमी होतं, तेव्हा ड्रायनेस येऊ शकतो. तर स्वतःला त्याबद्दल जज न करता, ब्लेम न करता, इझिली तुम्ही लुब्रिकंट यूज करा आणि यू गेट गोइंग, सुरू करा. मग त्याच्यामध्ये जी अराउझल सुरू होते, त्याच्यामुळे मग ते इझी होऊन जातं. ओके. मॅडम आता मला सांगा, की पेनफुल सेक्सचा नात्यावर आणि एकूणच सहजीवनावर काय परिणाम होतो? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण काय, ते इतक्या लेयर्समध्ये घडत असतं ना, की खूप लोकांना लक्षात पण येत नाही, की त्यांच्या नात्यावरती किंवा रिलेशनशिपवरती अशा गोष्टीचा परिणाम होतोय. आणि ह्याचं उदाहरण म्हणजे माझ्याकडे येणारे काही कपल्सचंच मी एक्झाम्पल देऊन सांगते तुम्हाला. नातं खूप छान सुरू झालेलं. सेक्स पण मस्त होत होतं. पण काहीतरी कारणामुळे जेव्हा लग्न झालं किंवा लग्न होणार होतं, त्याच्यामध्ये जे काही वाद झाले, फॅमिलीचा जो इन्फ्लुअन्स होता, मे बी कोणी इंटरकास्ट मॅरेज केलं किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम्समुळे लग्नामध्ये अडथळे आले किंवा मे बी करिअरमुळे, जागा शिफ्ट केल्यामुळे, स्थलांतर झाल्यामुळे त्याच्यामध्ये अडथळा आला आणि मग नाराजगी झाली घरच्या लोकांची. हे ज्या गोष्टी मनामध्ये राहून गेल्या, मग त्यांच्यामध्ये सेक्सची फ्रिक्वेन्सी कमी झाली. फ्रिक्वेन्सी कमी झाल्यामुळे ते थोडंसं दुखायला लागलं, तिला किंवा त्याला. आणि दुखायला लागलं म्हणण्यावरती तर दुखापतीची भीती बसली मनामध्ये. मग करावंसं नाही वाटलं. मग त्याला वाटलं, "अरेच्चा, मग हिच्यामध्ये दुसरं कोणीतरी मनात होतं. अरेच्चा, मग त्या आधी तिचा जो बॉयफ्रेंड होता त्याने तिला कॉन्टॅक्ट केला असेल का? मग त्याचे फोन आपण चेक करूया." मग फोनमधले टेक्स्ट मेसेजेस चेक करायला सुरुवात करायची. मग शंका मनात निर्माण होते. काय? मग तो इतका फिरतीवरती आहे, त्याचा अफेअर तर नसेल? मग आता मी जाड झाले, मी एवढी अट्रॅक्टिव्ह नाही राहिले, मग त्याच्या मनात दुसरं कोणीतरी असेल. आपल्या मनाची स्टोरीज बनवायची कपॅसिटी अनलिमिटेड आहे. त्यातून आपल्याबद्दल नकारात्मक विचार करून आपल्या स्वतःला खाली पाडणं, या स्टोरीज बनवण्यात तर मन एकदम स्मार्टच आहे. काही विचारायलाच नको त्याची कपॅसिटी. अपलिफ्टिंग नसते, नेहमी निगेटिव्ह असतं. तर अशा वेळेला काय होतं, की
नवरा किंवा बायको किंवा कुठल्याही पार्टनरशिपमध्ये दोघांच्या मनामध्ये ह्या स्टोरीजचे इतके लेयर्स बनलेले असतात की त्यांच्यामध्ये ओपन संवाद कसा करायचा, ह्याची सुरुवात कशी करायची इथंच ब्लॉक येतो. त्यामुळे ते एकमेकांशी बोलायचं बंद करतात. मग ती अशी औपचारिक रिलेशनशिप होऊन जाते. हां, तुला डबा हवाय का? सकाळी 6ला उठायचंय, मग मुलांना तयार करायचं, मग ह्यांना पाठवायचंय, मग आईला हे करायचं, मग शॉपिंग करायचंय. सो सुपरफिशियल होऊन जातं हे रिलेशनशिप, की आज काय करायचंय? त्या रिलेशनशिपमध्ये मी आज कोण आहे? माझी भूमिका काय आहे? मी त्या रिलेशनशिपमध्ये कुठल्या भावनांनी उतरणार आहे? ह्याचा विचारच केला जात नाही. एम आय गोइंग टू स्टिल बी दॅट लव्हिंग, काइंड, कंपॅशनेट पर्सन? मी तो किंवा ती व्यक्ती असणार आहे, ज्याच्याबरोबर बोलणं सोपं आहे, ज्याच्या मनामध्ये प्रेम आहे, ज्याच्याबद्दल आदर आहे, ज्याच्याबद्दल मला ट्रस्ट आहे. ही भूमिका ते अडॉप्टच करू शकत नाही, कारण की ते करण्यामध्ये अडकलेले असतात, डुईंगमध्ये अडकलेले असतात. राईट. तुम्ही म्हणलं तसं ते खूप सुपरफिशियल पातळीला रिलेशन जाऊ शकतं. जाऊ शकतं. कारण मेन जे काही सेक्स हा एक मुख्य भाग असतो त्या रिलेशनचा, तर Yes. तोच कुठेतरी कमी होऊन जातो. ऍक्च्युली हे मला इथं सांगणं गरजेचं आहे की खूप कपल्सना वाटतं की सेक्स म्हणजे इंटरकॉर्स असतं. पण ऍक्च्युली काय आहे की जर आपण इंटरकॉर्स किंवा सेक्शुअल ऍक्टिव्हिटी म्हणली, ती एक कॉन्व्हर्सेशन असते, तो एक डायलॉग असतो. ज्या वेळेला पती पत्नीमध्ये किंवा कुठल्याही रिलेशनशिपमध्ये संवाद बंद होतो किंवा आपण सिम्पल गोष्टी घेऊन एकमेकांशी बोलू शकत नाही, त्याची चर्चा करू शकत नाही, तर सेक्स सारखी गोष्ट कशी घडू शकते? इतकी इंटिमेट गोष्ट, इतकी जवळची गोष्ट जी आपल्याला ओपन ठेवते, आपल्याला व्हल्नरेबल करते, आपल्या सगळ्यात आतले जे फिलिंग्ज असतात किंवा जे भीती असतात, कन्सर्न्स असतात, त्याला उघडं पाडते. अशा ठिकाणी तो संवाद कसा जाऊ शकतो डीपली? आणि हे आपण लाँग टर्म रिलेशनशिप्सबद्दल बोलतोय. आपण जे शॉर्ट टर्म सुपरफिशियल रिलेशनशिप्सबद्दल बोलत नाही आहोत. आपण लाँग टर्म मॅरिटल रिलेशनशिप्स किंवा लाँग टर्म पार्टनरशिप्सबद्दल बोलतो. तेव्हा ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरते. आणि ॲक्च्युली हे एक कारण पण होतं की अफेअर्स का होतात? की एक सुपरफिशियल झटपट करून पैसे देऊन संपवलेलं रिलेशनशिप सोपं वाटतं. कारण की हे जे कॉम्प्लेक्स रिलेशनशिप आहे, जिथे डायलॉग व्हायला लागतो, जिथे कंपॅशन लागतं, अंडरस्टँडिंग लागतं, प्रेम लागतं, ते खूप कठीण वाटायला लागतं. कारण काय हे जे पेन आहे आणि हे पेन फक्त फिजिकल राहत नाही, तर ते इमोशनल पेनमध्ये कन्व्हर्ट होतं. आणि त्यामुळे जे फिजिकल पेन असतं, जे तुम्ही इफ यू जर कम्पेअर केलं ना, यूथचं आपलं जे सेक्स असतं, किती दुखलं ना, तरीसुद्धा आपण बऱ्याच गोष्टी करत असतो. वेदर इट इज स्पोर्ट्स किंवा ॲक्टिव्हिटीज, खूप ॲक्टिव्हिटीज आपण एक्झाम्पल्स घेऊ शकतो, की दुखलं तरीसुद्धा आपण हसत हसत करायला तयार असतो. त्यामुळे दुखणं हे कारण नसतं कधी सेक्स न करायचं. ते जे इमोशनल पेन त्याच्याबरोबर असोसिएटेड असतं, ते कारण असतं ती गोष्ट वाह! न करायची. खूप चांगला मुद्दा सांगितला तुम्ही, की तो दरवेळेला फिजिकलच पेन असेल असं नाही, तर तो इमोशनल पेन आणि तो व्हॉइड किंवा व्हॅक्यूम पण असू शकतो. राईट. सो डॉक्टरांकडे पेनफुल सेक्सची समस्या घेऊन गेल्यावर डॉक्टर याचा तपास नेमका कसा करतात? ही एक खूपच महत्वाची गोष्ट आहे, कारण की बरेच पेशंट्स मी जे बघते ते डॉक्टरांकडे जायला उशीर करतात, कारण की त्यांना डॉक्टरांचीच भीती असते. एस्पेशली बायका. सॉरी मी इंटरप्ट करतो, पण डॉक्टरांची भीती म्हणजे काय एवढं सारं जमत नाही असं म्हणतील डॉक्टर, याची भीती वाटते का? नाही, की ते काय करतील आणि ते अजून दुखेल किंवा मनामध्ये म्हणजे हे खूप साहजिक आहे, काहीतरी असं त्यांना सापडेल की जे मी हँडल नाही करू शकत. म्हणजे कॅन्सरची भीती सगळ्यात मोठी असते, पण बरंच काय काय सर्वसाधारण बाईला किंवा पुरुषाला सगळ्या काय मेडिकल गोष्टी माहिती नसतात आणि ह्याचं कॉम्प्लिकेशन गुगल आंटी आहे. आपल्याला काय झालंय ते गुगलवरती जाऊन सर्च करायचं आणि हे लांब लिस्ट येते आणि ॲक्च्युली ते शब्द काही कळत नसतात, त्याचा अर्थ काही कळत नसतात. आणि थर्ड इयर मेडिकल स्टुडंटची जे सिंड्रोम असतो, जो आम्हाला होतो, आम्हाला अनुभव आहे, आपण जे सगळं वाचलेलं असतं ते सगळ्या गोष्टी आपल्याला होत आहेत असं फिलिंग असतं, ते गुगल आंटीचा रिपोर्ट वाचल्यानंतर होतं. मग ही मनात भीती बसते की अरे आपण डॉक्टरांकडे गेलो आणि हे सगळं खरं ठरलं तर मग ते आपल्याला हँडल नाही करता येणार, ही एक भीती असते. दुसरी भीती जे तुम्ही मेन्शन केली की अरे डॉक्टर म्हणते हे काय आहे फालतूपणा, उगीच माझा वेळ खाता तुम्ही, हे काय ही काय घाबरायची गोष्ट असते का, गेट ऑन विथ इट, असे म्हणणारे पण असतात. आणि तिसरी अजून एक भीती जी असते की हा माझा प्रॉब्लेम आहे, मी एकटाच आहे ज्याला असं होतंय, बाकी सगळ्यांचं खूप मस्त चाललंय आणि माझा प्रॉब्लेम इनसॉल्वेबल आहे, म्हणजे ह्याच्यासाठी सोल्युशनच नाहीये, कारण ह्याच्या पूर्वी कधी तो घडलेलाच नाहीये. राईट. सो मग डॉक्टर मेन काय करतात? म्हणजे ते काय चेकअप करतात, तपासण्या करायला सांगतात, ती प्रोसिजर नेमकी कशी असते? ऍक्च्युली प्रोसिजर
चेकअप किंवा तपासणीनी सुरू नाही होत. ती प्रोसिजर जी असते ती एका डायलॉगनी किंवा एका एन्क्वायरीनी सुरू होते. त्याला आम्ही हिस्ट्री टेकिंग असं म्हणतो, की ॲक्चुअली हा प्रॉब्लेम नक्की काय आहे? त्याचा इफेक्ट काय आहे? तो सुरू कधी झाला? मागे सपोज सेक्शुअल हिस्ट्रीचा उल्लेख केलेला आहे आपण. तर मग नक्की कोणाबरोबर सेक्स झालं होतं? सपोज आपण त्या डॉक्टरांच्या मनामध्ये सपोज सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्सबद्दल बोलत असलो, तर सेक्स झाला? कोणाबरोबर झाला? कधी झाला? किती किती दिवस झाले त्या गोष्टीला? मग त्याच्याने अंदाज येतो, की बाबा इन्फेक्शन असलं तर त्याचं त्याचं जेनेसिस काय आहे? त्याला किती वेळ लागला डेव्हलप व्हायला? त्याचं कारण काय आहे? कारण काय युजुअली डॉक्टर्स कसा विचार करतात, की कारण सापडली की त्याचं एक सोल्युशन शोधायचं असतं. तर कारणं खूप खूप वेगवेगळ्या डायरेक्शन्सनी आपल्याला घेऊन जाऊ शकतात. त्याच्यामध्ये फिजिकल कारणं असतात, सायकोलॉजिकल असतात, मेडिकल पण असतात. कोणाचे सपोज डिलिव्हरी झाली आहे, काही प्रोसिजर झालं आहे, ऑपरेशन झालं आहे, प्रोलॅप्सची सर्जरी झाली आहे, असू शकतं. एक ॲक्सिडेंट झाला होता. जसं इंजुरीज असतात ते. कधी-कधी त्याचा निर्माण कुठल्यातरी लाईफस्टाईल रिलेटेड कंडिशनमुळे होतो. एक्झाम्पल एंडोमेट्रिओसिस आहे किंवा ओव्हेरियन सिस्ट्स आहेत. अशा जेव्हा आपण गोष्टींची चौकशी करतो, त्या हिस्ट्री टेकिंगमध्ये एक प्रिलिमिनरी अंदाज येतो, की बाबा हे पॉसिबिलिटी आहे, की हा प्रॉब्लेम किंवा हे कारण असू शकतं. त्याला आपण डिफरेन्शियल डायग्नोसिस म्हणतो, त्या डायग्नोसिसचं. सो ओव्हरऑल डायग्नोसिस असतं, की सेक्समध्ये पेन होतंय. ह्याच्यामध्ये डिव्हिजन केलं जातं, की सुपरफिशियल आहे का डीप आहे, मेल पार्टनरमध्ये आहे का फिमेल पार्टनरमध्ये आहे, कुठल्या पार्टनरमध्ये त्याचं ओरिजिन आहे. मग कधी-कधी कपल्सचं एकत्र इंटरव्ह्यू घेतलं जातं, कधी-कधी वेगळं-वेगळं घेतलं जातं आणि मग एक्झामिनेशन. मग दोघांचं एक्झामिनेशन केलं जातं, जर दोघे असले तर आणि एक असलं तर जो प्रेझेंटिंग पर्सन आहे त्याची एक्झामिनेशन केली जाते. एक्झामिनेशनसाठी माझा अप्रोच असा असतो, की मी फुल बॉडी एक्झामिन करते. कारण काय मला माहिती आहे, की शरीरामध्ये जे ओव्हरऑल बॉडी कंडिशन्स असतात त्याचा पण सेक्शुअल फंक्शन आणि जेनिटल्सवरती इफेक्ट येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल काही स्किन कंडिशन्स असतात किंवा काही मस्क्युलर कंडिशन्स असतात. से ॲक्सिडेंट्स आहे, इंजुरीज आहेत, बॅक पेन आहे, प्रॉब्लेम आहे, डिस्क प्रोलॅप्स आहे. तो जेव्हा व्यक्ती चालत-चालत कन्सल्टिंग रूममध्ये येतो तेव्हापासूनच कळतं बाबा, की त्याची कंडिशन काय आहे? तो आत्ता दुखतंय का मनामध्ये दुखतंय? फिजिकल पेन आहे का सायकॉलॉजिकल, इमोशनल आहे? त्याच्यामध्ये कुठल्या डायरेक्शनने ती एक्झामिनेशन करायला पाहिजे. मग फुल बॉडी एक्झामिनेशन करतो आणि मग आपण जेनिटल एक्झामिनेशनला जातो. ते पण त्याच्यासाठी कन्सेंट घेतली जाते. जर पुरुषांना एक्झामिनेशन करायचं असलं आणि सपोज मी लेडी डॉक्टर आहे, तर माझ्याबरोबर एक व्यक्ती असली पाहिजे नर्स किंवा मामा, त्याला आपण शॅपरोन म्हणतो. तसंच कुठली लेडी असली तरीसुद्धा बरोबर नर्स किंवा शॅपरोन असते. त्या पर्सनला रिअश्युरन्स किंवा कम्फर्ट देण्यासाठी. ह्या विथ कन्सेंट केलं जातं. हे जे एक्झामिनेशन असतं हे कधीच कुठलं फोर्स नसतं. ते एक्झामिनेशनमध्ये काय-काय होणार आहे, कसं होणार आहे, हे आधी त्याचा उलगडा करून त्या पर्सनची परवानगी घेतली जाते. ही खूप महत्त्वाची गोष्ट असते, जी कधी बोलली जात नाही. आणि तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे जातात, तेव्हा गृहीत नाही धरायचं, की ह्याला तुम्ही सबमिट केलंच पाहिजे. जर तुम्ही त्यावेळेला किंवा त्या डॉक्टरांबरोबर कम्फर्टेबल नसलात, तर तुम्हाला नाही म्हणता आलं पाहिजे, असंच तुम्ही डॉक्टर चूज करा. मग त्यावेळेला मग पेल्विक किंवा जेनिटल एक्झामिनेशन केलं जातं. त्याच्यामध्ये सपोज बायकांचं म्हणलं तर बाहेरची जागा, लेबिया, क्लिटरसची जागा, तिथे काही डिस्चार्ज आहे का, इन्फेक्शन आहे का, काही लंप्स आहेत का, मग योनी मार्गाची जागा, मग त्या ठिकाणी आतली तपासणी असते, पिशवीचं तोंड बघायची तपासणी असते आणि मग आतल्या अवयव कुठे दुखतं, कसं दुखतं त्याचा एक मॅपिंगचा एक प्रकार असतो. तसंच पुरुषांमध्ये सुद्धा काही गाठी आहेत का? खोकल्यामुळे कधी काही स्वेलिंग येतं का? ॲक्चुअल जे स्क्रोटम किंवा पेनिस असतं तिथे काही दुखापत आहे का? आणि जे जेनिटल्स असतात तिथे समोरची स्किन आहे का नाही? आणि जर असली तर ती खूप घट्ट आहे का? ती मागे इझिली येते का नाही येते? आणि प्रत्यक्ष पेनिसवरती काही लिजन्स आहेत का? इन्फेक्शन दिसतं का? डिस्चार्ज दिसतं का? या सगळ्या गोष्टींचा एकदम डिटेलमध्ये तपासणी करून मग त्या पेशंटला त्याचा उलगडाही करणं खूप महत्त्वाचं असतं, की काय-काय दिसलं, काय-काय सापडलं, त्याचा अर्थ काय आहे? हे का केलं? ह्याचं जे कन्क्लुजन आहे ते आलं का नाही आलं का अजून काही करायची गरज आहे? मग त्या डायग्नोसिसचं जे रिफाइनमेंट असतं ते एक्झामिनेशननी ते नॅरो होतं. म्हणजे सपोज आधी आपले डिफरन्शियल डायग्नोसिस 5 गोष्टी असल्या, तर त्या एक्झामिनेशननी 1 किंवा 2 गोष्टी होतात. मग पुढे आपल्याला गरज पडते, की आपल्याला टेस्ट्स करायचे आहेत. मग त्या टेस्ट मे बी इन्फेक्शन टेस्टिंग असू शकतं किंवा
से अनिमियाची टेस्टिंग आहे, युरिन एक्झामिनेशन आहे, सिमेन अनालिसिस आहे किंवा डिस्चार्जचं कल्चर सेन्सिटिव्हिटी आहे, युरिनचं सेन्सिटिव्हिटी आहे. एक ब्लड टेस्टिंग असू शकतं वेगवेगळ्या अँटीबॉडीजसाठी किंवा इन्फेक्शन स्क्रीनिंगसाठी. आणि त्याचा जरी उलगडा नाही लागला तर पुढची जी एक्झामिन असते, फॉर एक्झाम्पल एंडोमेट्रियोसिस आहे किंवा फायब्रॉइड्स आहेत किंवा सिस्ट्स आहेत, त्याच्यासाठी सोनोग्राफी किंवा एक्सरेज किंवा जे काय करायला लागतं ती प्रोसेस एक वेगळी आहे. गोल काय आहे ह्याच्यावरती. सपोज जे कपल्स प्रेग्नन्सीसाठी चाललेत आणि त्यांना पेनफुल सेक्स आहे, तो गोल वेगळा आहे. सपोज कोणी थोडे वयस्क आहे, मेनोपॉज आहे आणि त्यांना पेन झालंय, तर त्या तपासणीचा गोल वेगळा आहे. त्यामुळे प्रत्येक सर्कमस्टान्स, प्रेझेंटेशन, कोण येतं, त्याचं वय काय आणि त्याचं गोल काय, या बेसिसवरती मग पुढची एक्झामिनेशन ठरते. अशी ब्लँकेट. त्यामुळे माझ्या मनामध्ये ॲक्च्युली मी एक गोष्ट म्हणते, की जेव्हा कोणी हे जे हल्ली ट्रेंड सुरू झालाय ना पॅकेजेसचा, की कोणीही कुठे जाऊ शकतं आणि 10,000-15,000 रुपये देऊन एक पॅकेज करून येतात. हं. ते ते मला स्वतःला पटत नाही. कारण काय, अशा जगामध्ये कोणीच नाहीये, की सगळे टेस्ट केले तर काहीतरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम सापडणार नाही. देअर इज नो पर्सन ऑन द प्लॅनेट हू डझंट हॅव समथिंग रॉंग इफ यू टेस्ट देम इनफ. हं. अँड दॅट्स नॉट द पॉइंट. बरोबर. कुठल्याही टेस्टिंगचा पॉइंट आहे, की तुमचं जे आधीचं डायग्नोसिस किंवा डिफरन्शियल डायग्नोसिस आहे, ते कन्फर्म किंवा रिफ्यूट करायचं काम त्या टेस्टचं काम आहे. तुझं ओव्हरऑल चेकअप करून घेणं हे जरी ट्रेंड झालेला असला, तरी तो कोणीतरी डायरेक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर मग तुमचं तुम्हीच टेस्ट करायचं आणि तुमचं तुम्हीच डायग्नोज करायचं आणि स्वतःला आजारी ठरवायचं. यू बिकम वरीड वेल. म्हणजे ते सारखं तुमच्या डोक्यात राहतं आणि तुमची एनर्जी खूप त्याच्यात वाया जाते. खरंय. आणि मला इथं हे पण मला वाटतं, की क्लिअर करायला आवडेल, की लिसनर्सला आपल्या सगळ्या, की तुम्ही आत्ता सगळं एक्सटेन्सिव्हली सांगितलं, की ट्रीटमेंट कशी असू शकते. पण प्रत्येकाला एवढ्या सगळ्या ट्रीटमेंटची गरज आहे असंही नसेल. म्हणजे प्रत्येकाचे रिझन्स आणि सिम्प्टम्सनुसार ती डिफाईन होते. येस. त्याच्यामुळे परत त्या ट्रीटमेंटचं टेन्शन घेऊन डॉक्टरांकडे जायचं नाही असं न करता, हो. इफ यू आर सफरिंग विथ पेनफुल सेक्स तर तुम्ही नक्की डॉक्टरांकडे जायला पाहिजे. येस. आणि बऱ्याच वेळेला असं पण होऊ शकते, की आपल्या डोक्यामध्ये जी आयडिया असते, की हे आहे, ते एका सिंपल कॉन्व्हर्सेशननी सॉल्व्ह होऊ शकतं. कुठल्याही एक्सपर्टचं काम तेच असतं, की तुमचं जे पर्टिक्युलर पॉइंट आहे प्रॉब्लेमचा, तो एका सोप्या टू द पॉइंट फॅक्टरनी त्याला सॉल्व्ह करणं किंवा त्याचं सोल्युशन तुमच्यापर्यंत पोहोचवणं. म्हणजे तुम्हाला हे ढीगभर 30 वर्षाचा मेडिकल नॉलेजचा जाऊन अभ्यास नाही करायची गरज. खरंय. सो मॅडम, याआधी तुम्ही थोडं मेन्शन केलं, पण तरी फोरप्लेचा आणि पेनफुल सेक्सचा काय संबंध असतो? खूप असतो. आपण जर रूटला गेलो सेक्सच्या, अराउझल ही खूप महत्वाची गोष्ट आहे. डीप रिलॅक्सेशन ही खूप महत्वाची गोष्ट आहे. दोन्ही पुरुषाला आणि बाईला त्या एंगेजमेंटच्या साठी तयारी करायची जी गोष्ट आहे, त्या सगळ्या गोष्टीला आपण फोरप्ले म्हणतो. बहुतेक लोकांच्या मनामध्ये गैरसमज असतो, की बेडरूममध्ये गेल्यानंतर बेडवरती झोपल्यानंतर जे घडतं त्याला फोरप्ले म्हणतात. पण ॲक्चुअली जे काही घडत असतं तुमच्या लाईफमध्ये, ते सगळं आपण फोरप्ले आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. अशा रिलेशनशिपमध्ये. नॉट जनरली फॉर एव्हरीबडी, पण जे एका इंटिमेट रिलेशनशिपचा भाग आहेत किंवा ते या इंटिमेट रिलेशनशिपला आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग समजतात, त्यांच्यासाठी आपल्या पार्टनरबरोबर आपण जे काही करतो ते ॲक्चुअली फोरप्ले आहे. ती तयारी आहे पुढच्या सेक्शुअल एन्काउंटरची. म्हणजे आपण त्याच्याबरोबर कसं बोलतो, कसं वागतो, त्याला किती सेफ फील करवतो किंवा त्याच्याबरोबर आपण किती त्याच्या आवडी-निवडीबद्दल किंवा त्याच्या आयुष्याच्या प्लॅन्सबरोबर आपण किती एंगेज करतो. शेवटी कुठल्याही व्यक्तीला आपण त्या रिलेशनशिपमध्ये इम्पॉर्टंट आहोत किंवा आपली त्या रिलेशनशिपमध्ये एक व्हॅल्यू आहे, असं वाटणं खूप गरजेचं आहे, कुठल्याही गोष्टीमध्ये एंगेज होण्यासाठी. त्याच्यानंतर सुरू होतं, की तुम्ही बेडरूममध्ये गेल्यानंतर बेडवरती झोपल्यानंतर काय होतं? मग त्याच्यामध्ये पूर्ण शरीराला इन्व्हॉल्व करणं. कारण की स्किन हे आपली जी त्वचा आहे ती आपल्या शरीराचे सगळ्यात मोठं ऑर्गन आहे. त्या स्किनला एंगेज करणं, मग मनाला एंगेज करणं, सगळ्या सेन्सेसना एंगेज करणं म्हणजे साईट, साउंड, लिसनिंग, स्मेल, टेस्ट या सगळ्या सेन्सेसना एंगेज करणं. ह्या गोष्टीला वेळ देणं खूप गरजेचं आहे. आपल्या नॅचरल इव्होल्यूशनमध्ये बाईला थोडा जास्त वेळ लागतो
अराउज व्हायला, तयार व्हायला. आणि हे ब्लँकेट स्टेटमेंट नाही आहे. कारण की बायकाही स्वतःसाठी काही करू शकतात, ज्याच्यामुळे त्यांचं अराउजल हाय राहू शकतं किंवा ते सेक्सची तयारी मनोमनी करू शकतात, ज्यामुळे हा जो टाईम आहे अराउजलचा ते श्रिंक करू शकतात आणि दोघंही एकत्र तयार होऊ शकतात. ते जेव्हा अराउजल हाय लेव्हलला पोहोचलेलं असतं आणि जेव्हा ल्युब्रिकेशन असतं आणि डीप रिलॅक्सेशन असतं, त्याच्यामुळे पेन कमी होतं. पेनचं जेव्हा अँटिसिपेशन कमी झालेलं असतं, वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा आपण एक्सरसाइजेस देतो कपल्सना किंवा बायकांना किंवा पुरुषांना, ते जेव्हा पेनचं अँटिसिपेशन कमी झालेलं असतं, इंडिव्हिज्युअली आणि कपल एक्सरसाइजेसमध्ये, तेव्हासुद्धा मग सेक्स जास्त प्लेजरेबल आणि एन्जॉयबल होतं. एक शेवटचा प्रश्न मॅडम, की एस-टी-डीजमुळे, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजमुळे पेनफुल सेक्स हा प्रॉब्लेम होऊ शकतो का? ॲक्चुअली हा एक मेन कारण आहे पेनफुल सेक्सचा, जो इतका कॉमन आहे आजच्या काळामध्ये आणि इतका तो रॅपिडली पसरतोय, की आज माझ्या क्लिनिकमध्ये जेव्हा कोणी येतं, की त्यांना सेक्स पेनफुल आहे, माझ्या मनामध्ये ते कारण पहिलं येतं. आणि ती जी एन्क्वायरी असते, की बाबा कधी लास्ट सेक्स केलं, त्याचे किती पार्टनर्स होते, प्रोटेक्टेड होतं का अनप्रोटेक्टेड होतं, स्पेशली विदाऊट कॉन्डोम्स सेक्स करणं. आणि बरेच पेशंट्स हे विसरतात, की आपण ज्याच्याबरोबर सेक्स करतो, त्याच्या चेहऱ्यावरती लिहिलेलं नसतं, की त्याची सेक्शुअल हिस्ट्री काय आहे. आपण कोणातरीच्या खूप प्रेमात पडलो किंवा आपल्याला तो खूप आवडतो, ह्याचा अर्थ नाही आहे, की आपण फक्त एका पर्सनबरोबर सेक्स करतोय. त्या क्षणी तुम्ही एका पर्सनबरोबर सेक्स करत असाल त्यावेळेला आणि हेही बदलतंय आता. ट्रेंड्स आणि कल्चरल आणि सोशल लिमिटेशन्स जसे-जसे कमी होतात, तसे-तसे हाही ट्रेंड बदलतोय. Whether you having sex with one person at a time किंवा many people at a time or many people in the same go, ह्या गोष्टी पण चेंज होत आहेत. तर आपण अस्युम करूया, कोणाला वाटते, की आपण एका पर्सन बरोबर सेक्स करतोय. वेदर इन टाईम ऑर स्पेस तो जो पर्सन आहे, त्याच्या चेहऱ्याकडे बघून आपल्याला माहिती नाही, की त्याचे किती सेक्शुअल इंटरॅक्शन झालेत आणि जरी त्याला वाटलं, की त्यांनी एकाच पर्सन बरोबर सेक्स केलेलं आहे, त्या दुसऱ्या पर्सनची हिस्ट्री माहिती नाही. ह्याला आपण सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्समध्ये आपण पार्टनर नोटिफिकेशन किंवा पार्टनर ट्रेसिंग असं म्हणतो. ही एक प्रोसेस आहे, सायंटिफिक प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये जेव्हा कोणाचं डायग्नोसिस आपण करतो सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्समध्ये आणि हे पर्टिक्युलरली 4 व्हायरल आहेत, ज्याला क्युअर नाही आहे आणि 4 आहेत ज्याच्यामुळे आपल्या आजच्या स्थितीमध्ये जे क्युरेबल आहेत. 4 इन्फेक्शन्स जे आहेत ते. तर असे टोटल 8 इन्फेक्शन्स जे महत्त्वाचे आणि बरेच काही असतात जे सेक्शुअली ट्रान्समिटेड आहेत. पण हे 8 मेजर इन्फेक्शन्स आहेत ग्लोबली, ज्याचं ट्रेंड वाढतच चाललंय. ह्या इन्फेक्शन्सचं जेव्हा आपण इन्व्हेस्टिगेशन करतो, तेव्हा याला पार्टनर ट्रेसिंग म्हणतो. त्या पार्टनर्सला पण इन्व्हॉल्व करणं ट्रीटमेंटमध्ये आणि सेक्स आणि सेक्शुअलिटी एज्युकेशनमध्ये. पण ह्याला हा बायो सायको सोशल अप्रोच म्हणतात. कारण काय, हा एक सोशल प्रॉब्लेम होऊन बसलेला आहे. सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन हा फक्त एका पर्सनच्या पेनफुल सेक्सचा इश्यू झालेला नाही आहे. प्लस काही अशा अशा पण गोष्टी असतात ज्याच्यामुळे सेक्स पेनफुल होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल ट्युबरक्युलोसिस आहे. नॉट नेसेसरीली सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन आहे, पण तो सेक्शुअल ऑर्गन्सला अफेक्ट करू शकतो आणि त्याचा त्रास असू शकतो. आणि आपल्या देशामध्ये किंवा असे जे आपल्यासारखे अनेक देश आहेत, त्याच्यामध्ये ट्युबरक्युलोसिस हे एंडेमिक आहे, म्हणजे की खूप कॉमन आहे. दर तिसऱ्या किंवा चौथ्या पर्सनमध्ये ते बॅक्टेरिया राहत असतात, जरी त्यांना ओव्हरऑल इन्फेक्शन दिसत असलं किंवा नसलं तरीसुद्धा. तर अशा प्रोसेसमध्ये जेव्हा आपण कोणाला टेस्ट करतो किंवा इन्व्हेस्टिगेट करतो किंवा प्रश्न विचारतो, हा एक सेन्सिटिव्ह टॉपिक आहे. कारण त्याच्यामुळे रिलेशनशिप्स खराब होऊ शकतात. मॅरेजेसचा उद्ध्वस्त होऊ शकतो. कारण काही डाऊट येतो मनामध्ये, की म्हणजे मला इन्फेक्शन, मग तूच मला दिलं इन्फेक्शन. मग तुला कुठून मिळालं इन्फेक्शन? तू कोणाबरोबर सेक्स केलं? कधी केलं? काय झालं? प्रत्येक इन्फेक्शनचा एक इन्क्युबेशन पिरियड असतो, एक इव्होल्यूशन असते. आपल्या शरीराच्या इम्युनिटी लेव्हलप्रमाणे ते इन्फेक्शन कसं दिसून येतं आपल्या शरीरामध्ये, त्याचं एक डिटर्मिनेशन असतं. काही इन्फेक्शन फॉर एक्झाम्पल वॉर्ट्स म्हणजे जे मराठीमध्ये म्हणतात की म्हस येणं आणि खूप लोकांना मानेवरती म्हस येणं किंवा बोटांवरती येणं ह्याचे, पण ॲक्चुअली जेनिटल्सवरती पण येतात वॉर्ट्स. आणि जेनिटल वॉर्ट्सची जी कारणं असतात ती व्हायरल इन्फेक्शनची असतात. आता आम्हा डॉक्टरांना माहिती आहे, की जे व्हायरस इन्फेक्शन असतं त्याचं इनॉक्युलेशन म्हणजे आपल्या शरीरामध्ये घुसायचं टाईम, तो कुठलातरी असू शकतो.
आणि तो ॲक्च्युअली दिसायचा टाइम वेगळा असू शकतो. किंवा फॉर एक्झाम्पल हर्पीज ज्या लोकांना नागिण झालेली आहे, त्यांना माहिती आहे, की लहानपणी कधीतरी चिकन पॉक्स झालं होतं. मग ते मोठे मोठे झाल्यानंतर कुठलातरी ट्रॉमा झाला, स्ट्रेस झालं, काहीतरी झालं आणि मग ती शरीरामध्ये नागिणीचा प्रकार. नागिण हे जेनिटल्सवरती पण असू शकते. जिथे नर्व्हज असतात तिथे हा प्रकार घडू शकतो. तर ह्याच्यावरनं आपल्याला माहिती की काही इन्फेक्शन्स असतात किंवा काही प्रेझेंटेशन्स असतात ते डिलेड असतात. ते इमिजिएटली दिसत नाहीत. त्यामुळे हे कन्क्लुजन काढणं की आत्ताचं जे मला इन्फेक्शन झालंय किंवा आत्ताचा जो प्रॉब्लेम आहे हा इमिजिएटली ह्याच माणसामुळे किंवा ह्याच पर्सनमुळे किंवा ह्याच इव्हेंटमुळे आहे, हे नेहमी करता येतच असं नाही. त्यामुळे ते पेनफुल सेक्स जे असतं, ते पेनफुल सेक्स त्या स्थितीमध्ये, त्यावेळेला बरोबर पद्धतीने, बरोबर औषधांनी, बरोबर प्रोसेसनी आधी ट्रीट करणं महत्त्वाचं असतं आणि मग त्याचे जे सायकोसोशल कॉन्सिक्वेन्सेस असतात, ते पण ट्रीट करणं गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना जे पेनफुल सेक्स असले जर इमिजिएटली सॉल्व्ह करता आलं तर आपण करतो. त्याचे जर हे काही कॉन्सिक्वेन्सेस असतात, त्याला विचारपूस करणं गरजेचं असतं आणि मग त्यांना काउन्सिलर किंवा काउन्सिलिंगच्या मार्गावरती लावणं गरजेचं असतं. ओके. सो खूप डिटेलमध्ये सांगितलंत तुम्ही आणि एस-टी-डीज हे वन ऑफ द रिझन्स असू शकतं पेनफुल सेक्सचं. नॉट नेसेसरी प्रत्येक पेशंटमध्ये तेच काहीतरी बॅकग्राऊंड असेल. तो परत आपल्याला लिस्नर्सला तेच अपील करायचं आहे, की जर तुम्हाला पेनफुल सेक्स असेल, तर त्याची रिझन्स ही खूप व्हेरिड असू शकतात. वेगवेगळी कारणं असू शकतात. त्याच्यामुळे लवकरात लवकर डॉक्टरांना अप्रोच होणं हे कधीही उत्तम. आणि घाबरायचं नाही. जर तुम्हाला काही कोणी प्रश्न विचारला ह्याचा अर्थ ऑटोमॅटिकली होत नाही, की ते तुम्हाला ब्लेम करतात किंवा शेम करतात. ती जी विचारपूस असते किंवा जी प्रोसेस असते हिस्ट्री टेकिंगची, ती कॉमन असते सगळीकडे. ते प्रश्न विचारल्याशिवाय त्या उत्तरांचा एनालिसिस केल्याशिवाय आपण रूट कॉजपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि हे पण आहे, की खोटं बोलू नये डॉक्टरांकडे. जर तुम्हाला माहिती असलं किंवा तुम्हाला अंदाज असला, की हे बहुतेक माझ्या प्रॉब्लेमचं कारण आहे, तर ते सांगायलाही हरकत नसते. थँक सो मच डॉक्टर. हे पेनफुल सेक्स हा तुम्ही म्हटलात तसा प्रॉब्लेम हा खरं तर खूप मोठा आहे. त्याची व्याप्ती खूप मोठी आहे आणि त्याच्या मागे कारणंही असंख्य असू शकतात. सो हे सगळं तुम्ही अगदी नीट एक्सप्लेन केलंत आणि त्याची सिम्प्टम्स आणि त्याचे उपचार हे दोन्ही सांगितलेत. या निमित्ताने मला सगळ्या श्रोत्यांना सांगायचं आहे, की अनकन्झ्युमेटेड मॅरेज हा महत्त्वाचा विषय असल्यानं यावर डॉक्टर निलिमा देशपांडे या 15 दिवसांचं एक निवासी शिबिर, रेसिडेन्शियल वर्कशॉप घेणार आहेत. सो यामध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल, तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यांचा WhatsApp नंबर हा या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय आम्ही. सो त्याच्यावर तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. म्हणजे या वर्कशॉपसाठीच असं नाही, तर कन्सल्टेशनसाठीही जर तुम्हाला त्यांना अप्रोच व्हायचं असेल, तर तुम्ही होऊ शकता. याशिवाय drnilimaDeshpande.com ही त्यांची वेबसाईट पण आहे. सो तुम्ही वेबसाईटलाही भेट देऊ शकता. वेबसाईटचा ॲड्रेस परत एकदा सांगतो. डॉक्टर DR निलिमा NEELIMA देशपांडे DESHPANDE.com. Disclaimer: this podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor-patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.